मित्रांनो, अकबर बिरबल गोष्ट क्रमांक 58 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या गोष्टीचं नाव आहे सर्वोत्कृष्ट घोडा। बादशाह लहरी स्वभावाचा होता। अनेक स्पर्धा घेणं, अनेक कोडी विचारणं, वेगवेगळे अवघड प्रश्न विचारून आपल्या दरबारींना हैराण करणं याच्यामध्ये बादशाहला गंमत वाटत असत। तो वेगवेगळ्या सणांच्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा घ्यायचा। आजही कुठल्या तरी सणाच्या मुहूर्तावर त्याने वेगळी स्पर्धा घेण्याचं जाहीर केलं आणि सांगितलं की आजच्या स्पर्धेचं बक्षीस हे थोडं थिडकं नसून 1000 सोन्याच्या मोहरा आहे आणि फक्त दरबारी लोकांनाच यात भाग घेण्याची संधी आहे या स्पर्धेत। सगळे दरबारी खूप खुश झाले की आता स्पर्धक थोडे आहेत। 50-50 स्पर्धक दरबारी लोक म्हणजे प्रधान, मुख्य सरदार आणि 1000 सोन्याच्या मोहरा म्हणजे खूप मोठी रक्कम, म्हणजे आपण तर श्रीमंतच होणार आणि यावेळेस काही करून आपण बिरबलाला जिंकू द्यायचं नाही असं त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू झाला। पण स्पर्धा काय होती, तर स्पर्धा काय आहे ही तुम्हाला उद्या सांगितलं जाईल असं सांगितलं। दुसऱ्या दिवशी सगळ्यांना मैदानावर बोलवण्यात आलं। तर मैदानावर सगळ्यांना दिसलं की बरेचसे घोड्यांचे लहान लहान पिल्लं त्या ठिकाणी उभे होते। घोड्यांचे पिल्लं म्हणजे त्यांना आपण शिंगरू असं म्हणतो। साधारणतः प्रत्येक घोड्याचं वय हे 3-4 महिन्याचं होतं आणि त्या वयाचे घोड्यांचे पिल्लं शिंगरू त्या ठिकाणी उभे होते। बादशाने सांगितलं की आता जाताना या आमच्या अश्वशाळेचे जे प्रमुख आहेत ते तुम्हाला प्रत्येकाला एक एक हे घोड्याचं शिंगरू देणार आहे। ते तुम्ही घरी न्यायचं आहे व 6 महिने सांभाळून दाखवायचं आहे, म्हणजे ह्या घोड्याचा शिंगरूचं रूपांतर घोड्यामध्ये होणार आहे, मोठ्या घोड्यामध्ये, आणि तो घोडा आपल्याला युद्धामध्ये वापरता आला पाहिजे, तो बलदंड झाला पाहिजे व शत्रूला हरवण्यासाठी मैदानात सगळ्यात चपळ, सगळ्यात ताकदवर झाला पाहिजे। ज्याचा घोडा सर्वोत्कृष्ट असेल त्याचा घोडा मी स्वतः युद्धात वापरेल। आता आपण परवरिश केलेला, आपण सांभाळलेला घोडा बादशाह वापरणार ही मानाची गोष्ट होती व स्पर्धा जिंकल्यानंतर 1000 सोन्याच्या मोहरा मिळणार ही तर अजून आनंदाची गोष्ट होती। त्यामुळे प्रत्येकाने चांगला जे पिल्लू आहे, जे शिंगरू आहे ते घेऊन तो आपापल्या घरी गेला। बिरबल सगळ्यात शेवटी गेला। जे शिंगरू राहिले ते त्याने हातामध्ये घेतलं आणि घराकडे निघून गेला। 6 महिने इतर राज्यकारभार चालूच राहणार होता, आपापल्याला घरी ते सांभाळायचं होतं। प्रत्येकाने घरी गेल्यानंतर काय केलं, तर त्या घोड्याच्या शिंगरूला व्यवस्थित खाणं कसं मिळेल यासाठी 2-3 नोकरांची नेमणूक केली। आता सरदार लोक होते, सेनापती होते, खूप श्रीमंत होते आणि 1000 सोन्याच्या मोहरा मिळणार होत्या जिंकल्यावर। परत बादशाह तो घोडा वापरणार होता, आपलं नाव मोठं होणार होतं। प्रत्येकाने 2-2, 3-3 शिपाई नेमले खास घोड्यासाठी। घोड्याला लुसलुसीत चारा यायला लागला, घोड्याला खूप सारं दूध प्यायला मिळायला लागलं। त्या दुधामध्ये काजू, बदाम बारीक करून टाकले जाऊ लागले। घोड्याला शांत झोप लागावे म्हणून त्याला किसमिस त्यात टाकण्यात आलं। परत घोड्याला वेगवेगळं स्वाद लागावं म्हणून विलायची देण्यात आली। घोड्याला वेगवेगळं खाद्य देण्यात आलं। घोड्याचे जे खास वैद्य होते ते बोलवण्यात आले, वेगवेगळे औषधं त्याला देण्यात आले की जेणेकरून घोड्याची पूर्ण वाढ होईल आणि घोडा हा मजबूत बलदंड होईल आणि तो खूप चांगला वाटून बादशाह त्याचीच निवड करतील असं सगळ्यांच्या डोक्यात होतं। प्रत्येकाच्या घरी जवळपास असंच चाललं होतं। अगदी स्वतःला घरी खायला कमी पडलं तरी चालेल, दुर्लक्ष जरी झालं तरी चालेल, पण आपल्या पत्नीला, आपल्या घरातील व्यक्तीला त्यांनी सांगितलं होतं की घोड्याला मात्र आपल्या घरातील मुख्य सदस्य असल्यासारखं बघायचं। त्याला काय पाहिजे, काय हवं, काय नको ते बघायचं। त्याला दररोज आंघोळ घालणं असणं, त्याला सजवणं असणं, पूर्ण वेळ घोड्यासाठी दिला जात असं। इकडं बिरबलाने काय केलं, बिरबल बाकीच्यांपेक्षा वेगळाच विचार करणारा माणूस होता। बिरबलाने 2 दिवस त्या घोड्याच्या पिलाला व्यवस्थित खाऊ घातलं। त्यानंतर बिरबलाने त्या घोड्यासाठी एक वेगळी खोली बांधून घेतली। त्या खोलीला एक खिडकी बांधून घेतली आणि त्या खिडकीमधून त्या पिलाला चारा द्यायचा नियोजन बिरबलाने केलं। पण बिरबल बाकीच्यांसारखं करत नव्हता। बिरबल काय करत होता, तर दररोज वाळलेला चारा, वाळलेलं गवत, वाळलेला कडबा त्याला 4-5 वाजता देत असत। पहिले 1-2 दिवस त्या शिंगरूनी खाण्यास नकार दिला, खाल्लंच नाही, पण बिरबलांनी तरीही लक्ष दिलं नाही। शेवटी त्या शिंगरूला भुकेपोटी सवय लागली काही खायची।
एखाद्या दिवशी वाळलेला कडबा दिला, वाळलेलं गवत दिलं, कधी शेळ्या भाकऱ्या दिल्या, शेळ्या चपात्या दिल्या, तरी खिडकीतून ठराविक वेळी ठराविक खाद्य येणार असं त्याला माहिती होतं. उदाहरणार्थ सकाळी 10 वाजता ती खिडकी उघडली जायची, त्याच्यातून पांढरं काहीतरी यायचं, म्हणजे कडबा म्हणा किंवा वाळलेलं गवत म्हणा, वाळलेली एखाद्याची वेली तोडलेली असेल तर ती दिली जायची आणि घोडा ती खायचा. वाळलेल्या चपात्या, वाळलेल्या भाकऱ्या ते द्यायचा आणि घोडा पटपट ती खाऊन टाकायचा. दुपारी 4 वाजता तसंच असायचं. घोड्याला पाणी पिण्यासाठी त्या खिडकीतूनच पाणी दिलं जायचं. घोडा बांधलेला असायचा त्या ठिकाणी, घोड्याचं पिल्लू ते बांधलेलं असायचं. घोड्याला आठवड्यातून एकदा आंघोळ घातली जायची, त्याची खोलीही सगळी स्वच्छ करून घेतली जायची नोकराकरवी. बिरबल असा का करत होता काय माहिती, आता आपल्याला गोष्टीच्या शेवटी तर कळणार आहे. त्याच्यामुळं काय झालं, एका ठिकाणी बांधल्यामुळे बिरबलाचं जे शिंगरू होतं ते घोड्यामध्ये रूपांतरित होत होतं. 6 महिन्यात त्याचा घोडाच होणार होता वयानुसार. पण ते चिडखोर झालं, बंडखोर झालं, उड्या मारायचं. 10 वाजून गेले आणि थोडा वेळ जरी ते आलं नाही खाद्यपदार्थ तरी ते उड्या मारायचा. आणि बाकीच्यांचे घोडे हे बलदंड, देहदंड झाले होते आणि कायम सुस्तीत असायचे, कायम जेवण करून आराम सावलीला बसलेले असायचे झाडाखाली. त्यांची मसाज करण्यासाठी माणसं असायचे आणि घोडे असे नजरेत भरतील असे घोडे होते. स्पर्धेच्या निकालाचा दिवस आला, 6 महिने झाले. बादशाने मैदानावर सगळ्यांना घोडे घेऊन बोलवलं. जेवढे स्पर्धक होते तेवढे घोडे आले पाहिजेत. सगळे घोडे आले, परंतु एक घोडा आलाच नाही. त्या अश्वशाळेच्या प्रमुखाने सांगितलं, बिचारा वयस्कर होता, खूप वय झालं होतं, मोठ्या दाढीवाला होता, खूप मोठी पांढरी दाढी होती. त्याने सांगितलं की महाराज, एक घोडा कमी भरतोय आपण वाटलेल्यापैकी. जे आपण शिंगरू वाटले होते त्यात एक शिंगरू कमी भरतंय. त्यावेळेस बादशाने विचारलं, ठीक आहे, आपण नावानुसार तपासणी करू, कोणाचं कमी आहे ते बघू. प्रत्येकाच्या नावानुसार कोणाकोणाला ते शिंगरू दिलं होतं त्याची नोंद होतीच. प्रत्येकाचा घोडा बघत बादशाह पुढे पुढे चालला होता. बादशाह प्रत्येक घोड्याहून अगदी हात फिरवून बघत होता. इतकी त्वचा तुकतुकीत होती काही घोड्यांची, खूप कष्ट घेतलं होतं, त्वचेला तेल लावा, त्यांच्या मसाज करा, की बादशाहला खूप आवडत होता. हात फिरवत राहावा असं वाटत होतं. कुणाच्या मानेहून हात फिरू वाटत होता, इतके सुंदर केस होते. कुणाची शरीरयष्टीच इतकी बलदंड होती की तो घोडा बघून पाहतच राहावं असं वाटायचं. कुणाच्या घोड्याच्या अंगावरची सजावट इतकी सुंदर होती, त्याच्या अंगावरची झूल असेल किंवा त्याच्या अंगावरची जी दागिने असतील ते इतके सुंदर होते की ते बघावे असे वाटायचे. कुणाच्या पायामध्ये तोडे घातले होते घोड्याच्या, वेगवेगळे असे प्रकार प्रत्येकाने केले होते. आणि कुठलाही घोडा असा वाईट म्हणावा किंवा स्पर्धेतून बाद करावा असा नव्हता. सगळेच विजेते होतील का काय असं वाटायला लागलं बादशाला. असं करत करत ते सगळे घोडे संपत आले. आता बक्षीस तर द्यायचं होतं, कोण प्रथम क्रमांक काढायचा होता. त्यावेळेस त्या अश्वशाळेच्या प्रमुखाला विचारलं, म्हातार बाबांना, की कुणाचा घोडा आला नाही. त्यावेळेस त्याने बघितलं आणि सांगितलं की बिरबलजींचा घोडा नाही या ठिकाणी. आता ही स्पर्धेची वेळ सकाळची होती, 10 वाजून गेलेले होते. बिरबल त्या ठिकाणी उपस्थित होता. महाराज, हो, माझाच घोडा आला नाही. अरे बिरबल, तुला आजची तारीख माहीत नाही का? तू घोडा आणायला पाहिजे होता तुझा. आज स्पर्धेची निवड होती बक्षिसाची. बिरबल म्हणला, तुम्ही माझा घोडा बघू नका, पहिलं बक्षीस मलाच देऊन टाका. बाकीचे सरदार म्हणले, अरे रे, असं कसं काय? आमचे घोडे तर इतके भारी आहेत, महाराजांनी स्वतः बघितलेत हात लावून, आणि तू तसं घोडा पण आणला नाही आणि म्हणतो मला पहिलं बक्षीस द्या. त्यावेळेस बिरबल म्हणला की महाराज, तुम्ही यांचे कितीही घोडे जरी बघितले असले तरी पहिलं बक्षीस मलाच मिळणार आहे, तुम्ही अगदी मलाच बक्षीस द्या. अरे बिरबल, तुला कसं बक्षीस द्यायचं? तू घोडाच आणला नाही. त्यावेळेस तुझा घोडा कुठे आहे असं विचारल्यानंतर बिरबलाने सांगितलं की माझा घोडा इतका ताकदवान आहे, इतका मजबूत आहे की त्याला मी एकटा काय, माझे सगळे नोकर मिळून सुद्धा इथं आणू शकलो नाही असं बिरबलाने सांगितलं. बघा, बिरबल तर व्यवस्थित खायला प्यायलाही देत नव्हता. त्याला लागेल तेवढा कडबा देत होता, पांढरं गवत देत होता वाळलेलं, बाकीचे हिरवे देत होते, पण हिने काही दिलंच नाही. बादशाने सांगितलं, अरे तसं कसं, इथं आणायला पाहिजे होता. बिरबल म्हणला, अहो खरंच मी आणू शकलो नाही. वाटलंच तर एक पर्याय आहे. अश्वशाळेचे प्रमुख जे आहेत ते आपले खूप अनुभवी आहेत, त्यांना तुम्ही तिथं पाठवा आणि तिथं पाठवून त्यांना घोडा घेऊन यायला हवा. ते आणल्यानंतर तुम्हाला समक्ष दिसेलच. आता अश्वशाळेचा प्रमुख जो होता, म्हातारा होता बिचारा, त्यालाही थोडं आव्हानात्मक वाटलं की आजपर्यंत मी इतके घोडे सांभाळलेत, पण असा कोणता घोडा आहे की जो बिरबलाला बरोबर आणता येत नाही, त्याचे 4 नोकरसुद्धा आणू शकत नाही, असा कसला घोडा आहे? असं काय खाऊ घातलं बिरबलाने? तो अश्वशाळेचा प्रमुख थोडा आव्हान मिळाल्यामुळं म्हणाला, चल चल, मी लगेच येतो, आपण जाऊ. ते म्हातारबुवा काठीच्या आधाराने त्या बिरबलाच्या घराकडे गेले. बादशाह तोपर्यंत तिथंच थांबणार होते. बाकीचे घोडे ते पुन्हा बघू लागले. पुढे गेल्यानंतर
ज्यावेळेस बिरबलाचं घर आलं त्यावेळेस बिरबलाने आधीच सावध करून सांगितलं त्या बाबांना की तुम्ही खूप घोडे सांभाळले असतील पण आमचा घोडा जरा विचित्र आहे बरं का. आणि बाहेरूनच मोठ्या मोठ्याने आवाज येत होता. का तर त्याच्या जेवणाची वेळ हुकून गेली होती. आता 10 वाजून पार 11 वाजत आले होते तरी त्याला जेवायला दिलं गेलं नव्हतं. ते कसलं का होईना जेवण त्याला आज भेटलंच नव्हतं. तो मोठ्याने खिंकाळत होता, मोठे आवाज काढत होता. त्या आश्वशाळेच्या प्रमुखाला पटलं की अरे हा घोडा तर खूप जबरदस्त आहे, किती मोठा आवाज देतोय आणि किती मोठ्याने उड्या मारतोय, टापांचा आवाज येतो इथपर्यंत. बिरबलाला म्हणला अरे दरवाजा उघड, मी घोड्याला घेऊन येतो. बिरबल म्हणला नाही नाही दरवाजा नको उघडायला, तुम्ही एक काम करा, तुम्ही खिडकीतूनच याला बघा, म्हणजे तुमची जर खात्री पटली तरच तुम्ही त्याला नंतर दरवाजातून घेऊन जा. आश्वशाळेचा प्रमुख म्हणला अरे मी असे कितीतरी घोडे बघितले पण तुझी इच्छा आहे तर ठीक आहे, मी खिडकीतूनच तो घोडा बघतो. बिरबलाने बाहेरून ते खिडकीचा दरवाजा उघडला. आता आतल्या घोड्याला वाटलं आता आपला खाद्यपदार्थ आला, आज मालकाने थोडासा उशीर केलाय. आणि जेव्हा त्या म्हातारबाबांनी पांढऱ्या दाढीवाल्या मोठ्या म्हातारबुवांनी तो घोडा बघण्यासाठी तोंड आत टाकलं त्यावेळेस त्या घोड्याला वाटलं की आपला खाद्यपदार्थ आला. पांढरी दाढी आली होती ना आतमध्ये, ते पांढरं गवत वाटलं त्याला. आणि त्याला इतकी भूक लागली होती की तो आज काहीही खायला तयार होता, उशीर झाला होता ना जेवणाला. त्याने ती दाढी जोरात ओढून घेतली त्या घोड्याने. इकडं ते आश्वशाळेचे प्रमुख बाबा होते ते मागं ओढायला लागले, घोडा पुढं ओढायला लागला आणि ह्या दोघांच्या ओढाओढीमध्ये ती दाढी अक्षरशः उपटून निघाली. त्याचे गाल अगदी लाल झाले, रक्तबंबाळ झाले. तो आश्वशाळेचा प्रमुख त्याची काठी कशीबशी सावरत ते म्हातारबुवा बिरबलाच्या हाताला धरत पुन्हा मैदानावर गेले आणि सांगितलं बादशाला की महाराज अगदी तुम्ही कसलीही परीक्षा घेऊ नका, तर याचं बक्षीस तुम्ही बिनधास्त बिरबलाला देऊन टाका. त्यावेळेस बादशाह म्हणला अहो तुमच्या गालाला काय झालंय, तुमची दाढी कुठं गेली, एवढं रक्त कसं आलं. त्यावेळेस आश्वशाळेच्या प्रमुखांनी सांगितलं अहो मी इतके घोडे बघितले पण बिरबलाचा जो घोडा आहे तो अतिशय चतुर आहे, अतिशय बलदंड आहे, अतिशय ताकदबाज आहे. तो पाहताक्षणी शत्रूवर हल्ला करू शकतो, पाहताक्षणी कुणावरही हल्ला करू शकतो, तुम्ही त्याला बक्षीस देऊन टाका. आता इतका 80 वर्षाचा आश्वशाळेचा प्रमुख ज्याने आजपर्यंत हजारो घोडे पाहिलेत तो ठामपणे सांगतोय पुन्हा पुन्हा की बिरबलाच्या घोड्याला बक्षीस देऊन टाका. असं म्हटल्यानंतर बाकीचे सुद्धा स्पर्धक शांत झाले. त्यांना सुद्धा कळलं की बिरबलाकडे खूपच मोठा काहीतरी चमत्कारिक घोडा आहे, बिरबलाने काहीतरी वेगळं केलं. बादशाह म्हणला ठीक आहे, आता तुम्ही सांगताय, तुम्हीच मुख्य आहात, तुम्हाला घोड्यातलं जास्त कळतं, मी बिरबलाला बक्षीस देऊन टाकतो. त्यावेळेस बिरबलाने या गोष्टीमध्ये बघा, ही गोष्ट काल्पनिक होती पण बिरबलाने अगदी ह्या मजेशीर गोष्टीमधून आपल्याला दाखवलंय की बुद्धिमत्तेच्या जोरावर बिरबलाने पुन्हा एकदा बक्षीस जिंकलं. बाकीचे हे गाढव काम करत राहिले, म्हणजे इथं घोड्याची गोष्ट होती पण गाढव काम म्हणजे ते नुसतेच खाऊ घालत राहिले, पण त्यांनी स्पर्धा जिंकण्याचा विचार केला नाही, फक्त घोडा सांभाळण्याचा विचार केला. बिरबलाने मात्र 6 महिने आधीच स्पर्धा कशी जिंकता येईल, स्पर्धेचा निरीक्षक कोण असेल या सगळ्याचा विचार केला आणि त्या विचारातून बिरबलाने पुन्हा एकदा ती स्पर्धा जिंकली. आणि आज 1000 सोन्याच्या मोहरा त्या ठिकाणी त्यांनी पदरात पाडून घेतल्या. आणि तो घोडा साहजिक आहे की खूप चपळ झाला होता, एका ठिकाणी बांधल्यामुळे रागीट झाला होता. त्याला जेव्हा आश्वशाळेत दाखल करण्यात आला असेल त्यावेळेस तो सगळ्यात चपळ म्हणून राहणार आहेच आणि सगळ्यात रागीट म्हणून पण राहणार आहे. तुम्हाला ही बिरबलाची युक्ती जर आवडली असेल, ही गोष्ट आवडली असेल तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनच्या बटनालाही निश्चित क्लिक करा. धन्यवाद.